आपल्याच नवऱ्याला गोत्यात आणलं तर कुठली बायको सुखी राहील? तू तरी सुखी राहशील का ग? हे बघ, नाही घेतली एखादी केस तर कुठे बिघडतं. नको घेऊ नाही केस. आपल्या कुटुंबासाठी माझं सगळं मानपान विसरून मी तुझ्या पाया पडते बाई. वहिनी, काय करताय तुम्ही? तुम्ही सगळे जण माझ्याबद्दल असा विचार कसा करू शकता? तुम्ही खूप चुकीचा विचार करताय. मी अशी नाहीये. आली मोठी टिफिन करते म्हणे. तू कशी आहेस हे मला जाणून घ्यायची काहीच गरज नाहीये. ही पुष्पा कशी आहे हे मात्र तुला लवकरच कळेल. हा, प्रेरणा, एक विचारू का ग? ही वल्लरी मनोजशी जरा जास्तच रूढ वागते, असं नाही वाटत तुला? रूढ असं नाही, पण त्या सानिकावाल्या केसमुळे ना त्या दोघांमध्ये काहीतरी टेन्शन आहे, एवढं नक्की. अगं पण चूक तर वल्लरीचीच आहे ना. का सपोर्टिव्ह नवरा असताना हिला काय गरज आहे यार बाहेर जाऊन समाजकार्य वगैरे करायची? मी आता इतके मोठे मोठे वकील असतात, ते बघ ना कसे हाय प्रोफाईल केस घेतात. फक्त वल्लरीने पण तेच करायचं ना. हे सगळं कशाला करतेय? या सगळ्यात ना मला सगळ्यात जास्त वाईट मनोज भाऊजींचं वाटतंय. किती केलंय त्यांनी त्या दोघांच्या संसारासाठी. कधी कधी तर असं वाटतं ना, सरळ श्वेताला फोन करावा आणि सांगावं, चांगलं झाप वल्लरीला. आता फक्त श्वेताच तिला समजावू शकते. प्रेरणा, यू आर राईट. वल्लरीला फक्त श्वेताच समजावू शकते. श्वेता सगळं नीट समजावून सांगेल तिला. थांब, मी तिला फोन करते. अरे यार, हे श्वेताचं काय आहे? कधीच फोन उचलत नाही. कुठे गेली, परग्रहावर राहायला काय माहिती. कधी कधी फोन उचलत नाही. तेजा, नको ना एवढी चिडूस. थांब, मी परत एकदा फोन करून बघते, कदाचित उचलेल. बघ. नाही उचलत आहे. तेजा, कुठे आपली श्वेता? काय करतीये, कुठे, कशी, आपल्याला काहीच माहित नाहीये. त्यात आता मनोज भाऊजींना आणि वल्लरीला कोण समजावून सांगणार आहे? कसं आहे बघ ना, आधी जे लोक आपल्याला समजवायचे त्यांनाच समजवण्याची वेळ आली. सानिका, हे पेपर्स. यामध्ये भरत ज्या दिवशी फॅक्टरीमध्ये गेला तेव्हा काय काय घडलं, तुझ्यासोबत आत्ता काय काय घडतंय आणि भरतची मेडिकल कंडिशन कशी होती, हे सगळं काही लिहिलंय. एकदा शांतपणे वाचून घे आणि मग सही कर. मॅडम, त्याची काही गरज नाही. माझा विश्वास आहे तुमच्यावर. थँक्यू सानिका. आता ही केस मी घेतली, त्यामुळे कायम लक्षात ठेव, तुला आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही, कारण मी तुझ्यासोबत आहे. मॅडम, हे 5,000 रुपये आधीचे आणि हे मिळून 10,000 झाले. तुमची बाकीची फी पण मी लवकरच देईन. सानिका, का काय बोलतेस तू?
मी तुझ्याकडनं फी घेणारच नाही आहे. आणि आधीचे पैसे म्हणजे मला काही कळलं नाही. मॅडम असं नका म्हणू. त्या दिवशी माझ्याकडे 5,000च होते, म्हणून तुमच्या घरच्यांना तेवढेच देऊ शकले. पण मी बाकीची फी लवकरच देईन, घ्या ना. काय? तू माझ्या घरच्यांना फी दिलीस? मला नाही कळलं. कधी? त्या दिवशी तुम्हाला भेटायला आम्ही तुमच्या घरी आलो होतो. तुमची तर भेट झाली नाही, पण आम्हाला सांगण्यात आलं की फीपेक्षा 5,000 जास्त दिले तरच तुम्ही आमची केस घ्याल. माझ्या पाठीमागे माझ्याच घरातली माणसं असं कसं वागू शकतात? आणि मला साधी कल्पनाही नाही या गोष्टींची. सानिका, हे पैसे तुझ्या जवळच ठेव. हे घे. हे तुझे त्या दिवशीचे 5,000 रुपये. तुला कोणालाही कुठलेही पैसे द्यायची गरज नाहीये. माझ्या घरच्यांना काहीतरी गैरसमज झाला असेल, त्यामुळे हे तुझे पैसे घे. आय इन्सिस्ट, प्लीज. मी तुझ्याकडनं फी नाही घेणार. हमरा सब भाषा उलट पलट पड़ रहा है, समझ में नहीं आ रहा है क्या करे. तसं काही नाही आहे ज्वाला सेठ, काहीतरी मार्ग निघेल. तुम्ही प्लीज शांत व्हा. शांत? कैसे शांत रहे? हमने कितनी बार तो को समझाया था, फिर भी तुम्हारी महरूर ने ही केस उठा ही ली. अब अगर वो औरत ही केस उठा ही लेती है तो तोरी घरवाली क्यों न हो, हमारे लिए वो दुश्मन है, दुश्मन. आणि तुला तर चांगलं माहित आहे, एकदा आम्ही कोणाबरोबर दुश्मनी केली तर त्याचे परिणाम काय होतात ते. माइंड युअर लँग्वेज. ज्वाला सेठ, ती माझी बायको आहे हे विसरू नका प्लीज. मी करतो ना, माझ्या पद्धतीने हँडल करतोय सगळं. अब ये केस हम हमारी स्टाइल में हैंडल करेंगे. हाँ, राहिल ना लक्षात मनोज, कीप दिस इन माइंड. सगळे क्रेडिट बघून घ्या भाऊजी भाज्यांचे. नाही, भाज्या खरंच फ्रेश आहेत. है ना? हा, या ना आत या ना. हो. प्रेरणा आणि महेंद्र दादांना सांगा उद्यापासून 5-5 किलो आणखी वाढवून द्या भाजी. हा, त्यांना लगेच निरोप पाठवते ना मी. हो. वेगळ्या करून ठेवायला भाज्या. हो. अरे पुष्पा वहिनी, तुम्ही इथे कशा काय? अगं आज महेंद्र दादा बिझी होते, या एकट्याच जात होत्या. म्हटलं आम्ही अजून निघालो नाहीये, घरीच या. अरे वा, बरं केलं. बस आलेच मी, 1 मिनिट. हा. हे काम चालू झालंय. बरे बाई. हे घ्या पाणी घ्या. मी पटकन गरमागरम चहा घेऊन आले. चहा नको, बसा. मी चहा घेऊन आले घरून. हो. वल्लरी आणि मनोज भाऊजी ओके आहेत ना आता? तर काय सांगू दोघांचं. मला ना खोटं नाही बोलता येतो प्रेरणाताई. म्हणजे काय झालंय? काही प्रॉब्लेम नाही आहे ना? सगळं ठीक आहे ना? ठीकच तर नाही ना काही. प्रेरणाताई, मला ना असं घरचं बाहेर सांगायला नाही आवडत. पटतच नाही मला. पण वल्लरी आणि मनोज भाऊजींचं अजिबात पटत नाही एकमेकांची सध्या. आज तर हद्दच झाली. वल्लरीने डबाच केला नाही मनोज भाऊजींसाठी. काय? हो. दोघांच्या संसाराचं काय होणार आहे ना, परमेश्वरालाच ठाऊक आहे.
अहो प्रेरणाताई, मनोज भाऊजींना खूप टेन्शन आलंय हो. तब्येत पण बरी नसते हल्ली त्यांची. आणि बरोबर आहे ना, ज्या बायकोसाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या तीच अशी वागायला लागल्यानंतर काय करणार ते? कसं मन लागेल सांगा बरं. बरोबर आहे तुमचं. आजपर्यंत मनोज भाऊजींनी जे काही केलंय ते वल्लरीसाठीच केलंय. मनोज भाऊजींचा गैरा जीवे वल्लरीवर. पण वल्लरी आजकाल अशी का वागायला लागली ना, काहीच कळत नाही. हे बघा पुष्पाताई, मला काय वाटतं, आपण थर्ड पर्सन आहोत. त्या दोघांमध्ये काय प्रॉब्लेम आहे आपल्याला माहीत नाही आहे. उगाच वल्लरीला दोषी ठरवणं चूक आहे ना. नाही नाही अजित भाऊजी, मी वल्लरीला दोषी ठरवतच नाहीये. नाही नाही, तिचं पण बरोबर आहे म्हणा. एवढं व्रत घेतलंय तिने, ती अशी कशी सोडेल? काय बोलताय तुम्ही वहिनी? हा कसलं व्रत? आणि कशी काय चुकीची नाहीये वल्लरी? हे बघा, वल्लरी माझी खूप जवळची मैत्रीण असली ना तरी या बाबतीत मी तिची बाजू कधीच घेणार नाही. मनोज भाऊजींसारख्या भल्या माणसाला जर तिच्या वागण्याचा त्रास होत असेल ना, तर त्याचा अर्थच हा होतो अजित की ती चुकतीये. आणि अन्यायाविरुद्ध लढा देणं याचा अर्थ आपल्या माणसावर अन्याय करणं असं होत नाही ना. प्रेरणाताई, बघा ना, म्हणजे राजा राणीचा हसता खेळता संसार असं मोडायला लागल्यानंतर कसतरी होतं माझा. कोणाची नजर लागली काय माहिती. त्यांचे सगळं असं बघून ना, त्यांच्या काळजीने माझा जीव वेडा पिसावतो. वल्लरी का वागतीये असं? एरवी इतकी समजूतदारपणे वागते, पण आताच असा आडमुठेपणा का करायला लागलीये? खरंच पुष्पा वहिनी म्हणत होत्या तसं वल्लरी आणि मनोज भाऊजींमधले संबंध बिघडले असतील का? ए प्रेरणा, तू त्या रघुला एक्स्ट्रा दूध मागवायला सांगितलं होतंस का? अगं त्याने 40 लिटर मागवलंय. त्याला म्हटलो जर दूध संपलं नाही ना तर आंघोळ घालीन तुला त्या दुधाने. ए प्रेरणा, ही ती साडी आहे ना आपण विकत घेतली होती? तो दुकानदार म्हणाला होता 5,000 रुपये, तू म्हटलीस 300 रुपये देईन. आणि मग त्याने माझ्याकडे अशा काही रागात बघितलं होतं. ए प्रेरणा, तू वायफायचं बिल भरलंस का ग? हां बघा, नाही तर तो कनेक्शन बंद करतो, मग तू माझा हॉटस्पॉट घेतेस, मग मी नेट नाही झालं ते म्हणून. एक प्रेरणा, काय झालंय? लक्ष कुठे आहे? कसली काळजी वाटतेय? मनोज जेलमध्ये जाईल त्याची? अजित, वल्लरी आणि मनोज भाऊजींनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती मेहनत केली आहे. दुसरं कोणी असतं ना तर नसतं येऊ शकलं इथपर्यंत, पण एकमेकांच्या साथीने ते पोहोचलेत. त्यांनी त्यांची सगळी स्वप्न पूर्ण केली आहेत. खरंय.